गोकुळ सोबत गोकुल। पक्ष बदलून पालकमंत्री केलं, अर्थ राज्यमंत्री केलं, आम्ही उपाशी राहिलो, पण तुम्हाला खायला घातलं। मात्र खाल्लेल्या ताटात घाण केलेली ही औलाद आहे। कृतज्ञता ज्यांच्या रक्तात आहे ते दीपक केसरकर, असा जोरदार हल्लाबोल करत खासदार विनायक राऊत यांनी केसरकरांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतलाय। सावंतवाडी इथं श्रीदेव पाटेकरांचं दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला, राजघराण्याची भेट देखील घेतली। यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला। प्रत्येक निवडणुकीमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रचाराचं काम सुरू करण्याच्या अगोदर राजघराण्यामध्ये जो पाटेश्वर बसलेला आहे त्याच्यासमोर नतमस्तक होणं, त्याची कृपादृष्टीसाठी प्रार्थना करणं आणि त्याचे आशीर्वाद घेऊन मग प्रचाराला सुरुवात करणं हा मागच्या प्रत्येक निवडणुकीचा माझा प्रघात आहे। आजसुद्धा आदरणीय प्रवीणभाई यांच्याबरोबर बाकी सर्वच माझे आघाडीचे सर्व सहकारी पुरुष महिला पदाधिकारी आहेत। यांच्या समवेत आम्ही पाटेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे की भारत मातेच्या रक्षणासाठी जे आम्ही उतरलेलो आहोत त्या भारत मातेचे रक्षण करण्यासाठी आम्हाला चांगली ताकद दे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा 100% यश प्राप्त करून दे अशी प्रार्थना केलेली आहे। ठीक आहे, फार काय किंमत देत नाही मी त्यांच्या अशा वक्तव्याला, त्यामुळे गिर गई तो भी टांग ऊपर असं म्हणतात तसं आहे ते। तुमच्यासारख्या पक्ष बदलून आम्ही ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री केलं, ह्या जिल्ह्याचे नियोजन मंत्री केलं, ह्या जिल्ह्याचे अर्थमंत्री केलं, आम्ही उपाशी राहिलो, पण दीपकभाई तुम्हाला खायला घातलं। आता खाल्ल्या ताटात घाण केलेली तुमची औलाद, त्यामुळे तुम्ही आमच्यावर बोलण्याचा तुमचा नैतिक अधिकारच नाही तुम्हाला। सत्तेसाठी दीपकभाई किती लाचार होतात आणि किती कृतज्ञ वागतात हे अनेक वेळा दिसलेलं आहे। साक्षात प्रवीणभाई ते आहेतच, त्यामुळे कृतज्ञता ज्यांच्या नसानसात भिनलेली आहे त्यांचं नाव दीपकभाई केसरकर। त्यापेक्षा पुढे जास्त आता काही कॉमेंट्स करण्याची गरज नाही पाहिजे, ती दीपकभाईंनी दाखवून दिलेली आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।